अहो किती वाजलेत? 4:30. आणि एवढ्या लवकर का उशिरा आलायस तू? लवकरच आलो. बघा यात्रेसाठी आमची दिदी आहे ना सकाळी 5 वाजता आली माहितीये का. आणि दिदीला घेऊन आलाय विनोद. दिदीची झोप मोड आणि विनोदची झोप मोड. होय विनोद? जाऊ दे, झोप इथंच झोप खाऊन द्या आता. मग काय कुठं सोडायचं. फॅन बंद कर ग ते दिवा वगैरे. तर दिदी खास कशासाठी आली आहे माहितीये का. आज असतो आईंचा दंडवत आणि ते दंडवत घेण्यासाठी दिदी आली आहे. बघा ही बघा बारकी सून नुसती आईश करते. आंघोळीला उशिरा कोण गेलं? नाही तसं नाही, ती डाळ शिजायला टाकली त्यामुळे ती घरीच थांबणार आहे आणि आबा पण घरीच थांबणार आहे. अगं जिथनं छबिना जातो ना पूर्ण गावात करतात वाटतं लाईटिंग. हां म्हणजे असं रोड ती छबिन्याचा गावाच्या आत पण केली ना. म्हणजे मी नाही बघितली आणखीन पण करतात सगळीकडे. छबिना रात्रभर असतो समोर. सुरू कितीला होतो? हां 11. तर हे ना नवनाथांपैकी जे एक नाथ आहेत रेवणनाथ महाराज, त्यांचं हे मंदिर आहे. इथंच राधिकाचं लग्न झालं होतं. तर दंडवत जो आहे ना तो या मंदिरापासून त्या भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत घ्यायचा असतो. त्यामुळे आई घरापासून इथपर्यंत चालत आल्या आणि आता इथनं दंडवत घेत आहेत. इथं हे पोहे खायचेत. सगळ्यांनाच भूक लागली लहान लेकरांना. आणि ही आमटीचं काय झालं माहिती का, फोडणी टाकून ठेवली आहे पण इकडं गॅसच रिकामा नाही आहे तर त्याच्यामुळे हिला खाली उतरवले. आता इथं मी पोहे करणार आहे. इथं भात शिजायला टाकलेला आहे आणि दिदीला काम लावलंय ह्या वेळेस. दिदी परततीये पुरण. काय ना बाहेरच पुरण खरं तर परतायचं होतं माहिती का, पण बाहेर ते पाणी मारलंय ना त्या कंपाऊंडवर तर त्याच्याने खूप असं सगळं ओलं झालंय. त्यामुळे मग आता इथं दिदी म्हटली मी पण काहीतरी करू लागते. दरवेळेस आली की अशी इथं बसलेली असते ती माहिती का. पाहुणे म्हणून नाही आले तर मी आज लेक म्हणून आली आहे. तुम्हाला बाहेर दाखवते पोरांचं कसं झालंय. समू गेली दुकानात काहीतरी सामान आणायला आणि इथं बघा हे आबाला पोहे खायचे होते त्यामुळे खरं तर मी पोहे करायला लागले. आणि आत्याबाई आमच्या तिकडं बघा आवरावरी करते. मग आत्याबाईंचा नको आहे आत्या फोटो छान निघताय. नाही असं ते तुम्हाला दाखवते की थोड्या वेळाने. सईचं राधिका आवडतीये. त्याला लय भूक लागली होती मग खायची चिवडा म्हणून खात होता. ते मात्र लावून दिसलं नाही आवडत त्याला चिकोट होतो. बस 10 रुपये लागली लक्षात ठेव. एकटीनं कुठं मी तुला सांगितलं कसं करायचं. ओके आजच्या दिवसात होईल ना पुरण. बघा आज आमचं पुरण आहे ना जास्त स्पेशल आहे माहिती आहे का. दोघी मिळून करतायत.
आणि बघा इकडं तर बघा कसा मेकअप करून पुरण वाटणं चालू आहे माहितीये का हा एवढं चुडेल बन के कोण ऐसा करता है क्या हा? मग काय हिलाच वाढायला लावायची पुरणपोळी हा? राधिका आंटीच्या हाताखाली शिकतीये सई माहिती का समू खरंच अगं तूच दिसा नाही नुसते केसच दिसत आहेत तुझे डोळे बघितले का एक केस धुतले तर असं त्यात घरच्या घरी चालतं सायकल घेऊन काय काकांना सायकलवर बसवतात काय आता काय केले क्लीन शेव मी म्हणलं आता कसली शेव आणली काय त्याने तुम्ही क्लीन सेव्ह करून ये मी म्हणायचं असले ना महाराजांसारखे राहा समू काय तुला आणलं काय डॅडीने एवढं खायला एवढ्या दिवस लेक आमच्या इथं राहिली म्हणून काय तर राहू दे ना बघायला छान निघता व्हिडिओ मध्ये या वाट बघून बघून राहणं माहिती लागलं राणा तुम्हाला घ्यायला सायकलला घेऊन आलता माहितीये का मला सायकल घेऊन जा हा छान दिसते मग काय ते मग आता नाही का घरात चल अरे घरात चल ती पडलं का नाही फुटल सम्राट अरे पडली का फुटून कलिंगड करा तसंच केलं त्याने कलिंगड पण फोडलं वाटतं सैनी खाल्ल्या कुणी आणलं रानू ऐ एक आहेत ना समुद्राला एक कॅडबरी सेपरेट बॅग येते बघ तिकडे काय आणली बॅगेत माझी तू 4 आहेत ग हो ग जरा सई ढोकळा खाते सई इकडे या. कोणी घातली मार तुला काय म्हणले तुला काय म्हणले महाराज हा तू काय म्हणले नॉनव्हेज म्हणजे काय होय तुला माळ घाल कोण म्हणलं होतं हा तुला आवडत नाही का आवडतं काय तुझी आवडती का अरे वा छान ठीक आहे तुम्हाला विचारलं नाही की सई होय घरी मला विचारलं नाही नानाला नाही मम्माला नाही कोणालाच विचारलं नाही हा म्हणून घातली का होय असं तसं तुम्ही हाच म्हणणार होता नाही ग मी दाखवते घेतले होय मला वाटलं माईला पण हातात धरून नेते माई मागच्या मागे होय की तर इथं आता आम्ही ही सगळी तयारी केलेली आहे नैवेद्याची आणि ही दीदीतर्फे शेरणी बरं का देवाला स्वइच्छेने काही नवस वगैरे काही नाही पण तर ही अशा पद्धतीची शेरणी असती कुणी पेड्याची किंवा कुणी मग अशी गुळाची शेरणी करतं तर ही तिनं 5.25 किलोची शेरणी केलेली आहे आणि तिथं देवीला साडी वगैरे हार फुलं इथं हे छोटे छोटे नैवेद्य आणि ही आमची ओटी आणि हा पुरणपोळीचा नैवेद्य आता आम्ही नैवेद्य आंबील राहिलं आहे की आहे नाही का याच्यामध्ये आंबील आंबलेलं असतं ते म्हणून आंबील हा तेच म्हणजे आंबील असं का म्हणतात असं म्हणते
राधा वाट बघते कधी निघते. सांग. गुलाल आणला होय. त्यांनी उलटा गुलालचा मान ना डोक्यावर घे ना आता सारखं. घोड्यावरल्या देवाचं सांग भले सगळ्यांकडे पैसे नाही जात कोणाकडे. आता फक्त पाया पडा. काढून घे ना. दर्शन झाल्यानंतर ना मी सम्राट तिकडे सर 2 मिनिट सम्राट बहुनी दाखव. 2 ठेवायचे काही तसं ठेवायचे. ओ, हे छोटे नैवेद्य त्या पाठीत ठेवा 2. 2 हा आणखीन एक ठेवा. 2 ठेवायचे ठेव. हे मम्मी का दे तुला काय वेळ नाही लागत. पटकन त्याला वाढून घे. जातो थोडा गॅस जास्त. लास्ट व्हिडिओमध्ये ना राधिकाची वहिनी आणि भैया आलते ना, तर त्यांच्या गाडीची आम्ही पूजा केली. तर त्याच्यामध्ये मला कमेंट आलती की ताई तुम्ही तुमच्या घरी गाड्या आले की पूजा का करतात. तर आमच्या इथं कशी पद्धत आहे माहिती आहे का, आपल्या घरामध्ये पाहुण्यांमध्ये कुणी गाडी जर नवीन घेतली तर आपल्या घरी पहिल्यांदा आल्यानंतर त्याची पूजा केली जाते किंवा अशी ओटी भरली जाते. तर या लाल साडीवाल्या या आहेत स्वातीताई. स्वातीताई म्हणजे यांची बहीण आहेत त्या. तर मग त्यांनी साडी नाही, त्यांनी गाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या गाडीची आम्ही पूजा करतोय, ओटी भरतोय.